नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्गामध्ये स्कॉलरशिप इयत्ता 8वी अभ्यास करत होतो. अभ्यास करत असताना आपल्याला अनेक माहिती तसेच स्कॉलरशिप संदर्भात बरीच कल्पना आलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे भेटणार आहोत. प्रत्यक्ष आपण वर्गात भेटलेलो होतो अभ्यासण्यासाठी. पुस्तकांशी ओळख झालेली होती, परंतु आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्कॉलरशिपचा अभ्यास संपर्क घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. कवितेवरील उतारे, त्यांचा आशय आपण वर्गात सोडवलेलं होतं. तसेच धड्यांच्या खाली काही उतारे दिलेले होते. पाठ असतात, त्या पाठांच्या खाली उतारे असतात, ते आपण वर्गात सोडवले आहे. तसेच एक स्कॉलरशिपची परीक्षा देखील आपली झालेली आहे वर्गामध्ये. आता आपण व्याकरण म्हणजे मराठी विषयाचा गाभा म्हणता येईल तरी चालेल, तो गाभा अभ्यासणार आहोत. मेन बेस पाया जो असतो तो व्याकरण मराठी विषयातील. मग चला तर सुरू करूया. व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व काय आहे? का करावा व्याकरणाचा अभ्यास? व्याकरणच का? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले विचार, भावना इतरांना कळाव्यात म्हणून आपण जे भाषेच्या माध्यमातून बोलतो, सांगतो, लिहितो, कळवतो, आपले विचार इतरांना जसे कळाले पाहिजेत तसेच इतरांचे विचार देखील आपल्याला कळाले पाहिजेत. त्यासाठी आपली भाषा विशिष्ट पद्धतीने बोलली गेली पाहिजे असते, तशीच ती लिहिली गेली पाहिजे. त्यासाठीच भाषेचा उपयोग बिनचूक होणे आवश्यक आहे. भाषेचे महत्त्व समजून घेतले की भाषेच्या बिनचूकपणाचे महत्त्वही लक्षात येते. तुम्ही म्हणाल, बिनचूकपणा म्हणजे काय? तर भाषा ही न चुकता वापरता येणे, बोलता येणे, लिहिता येणे याला बिनचूकपणा असे म्हणतात. मराठी घटना, रचना, परंपरा या ग्रंथात भाषेचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, भाषा ही मानवाची निर्मिती आहे. माती निर्मिली देवाने. बघा, देवाने आपल्याला माती निर्माण करून दिलेली आहे आणि मानवाने पंतीतून घडा निर्माण केला. घडा म्हणजे काय? माठ आपण म्हणतो, पाणी पिण्याचा माठ, तो मानवाने तयार केलेला आहे. तो तयार करण्यासाठी माती कोणी दिलेली आहे? देवाने. कापूस ही देखील देवाची देण आहे, सृष्टीची देण आहे आपल्याला. परंतु त्या कापसापासून कापड तयार करण्याची कला मानवाला अवगत आहे. शिला ही निसर्गाची करणी आहे. म्हणजे काय? शिला म्हणजे दगड. त्या दगडापासून मूर्ती घडवण्याचे काम मूर्तिकार करत असतो, म्हणजेच मानव करत असतो. तद्वच निसर्गदत्त ध्वनीला स्वरेंद्रियांच्या विविध संयोगांनी व क्रियांनी नियमित आणि वैविध्यमय असे स्वरूप देऊन मानवाने प्रथम वर्णमय रचना सामग्री मांडली होती आणि शतकानुशतकांच्या प्रयत्नांतून भाषेचे मंदिर उभारले. खूप शतकं लागून गेली तेव्हा भाषा निर्माण झाली. ब्रेल लिपी, अशा अनेक भाषा लिपी मानवाने शोधून काढलेल्या आहेत. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी भाषेचा अत्यंत महत्त्वाचा रोल असतो. म्हणजे प्रभावी साधन भाषा हे करत असते. मग मानवी जीवन
प्राणीवर्गाच्या अपेक्षेने कमालीचे उधारले, परिणत झाले. सुधारणे म्हणजे भाषेमुळे मानवी जीवन सुधारले, त्याच्यात प्रगती झालेली आहे भाषेमुळेच. पुढारले म्हणजे आपण म्हणतो नेता लोक असतात ते पुढारी आहेत, म्हणजे काही निर्णय घेऊन ते कार्य सिद्धीस नेत असतात. ते कार्य ते पुढाकार घेऊन सामोरे जाऊन प्रसंग समोर हाताळून पुढाकार घेत असतात. परिणत झाले म्हणजे पूर्ण होणे, वैचित्र्याने बिनटले, समृद्ध झाले. भाषा ही मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे. म्हणूनच मनू म्हणतो, वाचार्थ नियता सर्वे. आपल्या जीवनातील सारे व्यवहार भाषेवर अवलंबून आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्याकरण व त्याची आवश्यकता का आहे? भाषा तर आपण बघितली. भाषेमध्ये व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व बघितले. मग आता पुढचा मुद्दा आहे व्याकरण व त्याची आवश्यकता का आहे म्हणून. भाषेचा उपयोग करताना जर चुका झाल्या तर बघा आपल्याला त्रास होतो. ते आपल्याला खटकतं. तो मला असाच बोलला, ती मला अशीच बोलली, ती अशी का बोलली असेल. ते बोलणं आपण भाषेद्वारे व्यक्त करत असतो. आपली भावना आपण भाषेद्वारे व्यक्त करत असतो. उदाहरणार्थ बघा, त्याने ग्रंथ वाचला, त्याने पुस्तक वाचले. अशा ठराविक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. त्याऐवजी तो पुस्तक वाचला, त्याने ग्रंथ वाचतो, अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते विद्यार्थ्यांनो. बरोबर आहे की नाही? वाक्यरचना जर चुकली तर आपण योग्य त्याची व्याकरणात आवश्यकता पूर्ण करू शकत नाही. मग आता एक छोटीशी व्याख्या बघूया. भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात. व्याकरण कोणाला म्हणतात? एक छोटीशी व्याख्या आहे, ठळक अक्षरामध्ये वाचत आहे, पुन्हा लक्षात घ्या, समजून घ्या विद्यार्थ्यांनो. खूप महत्त्वाची व्याख्या आहे. भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषा बोलणे, ऐकणे, देवाणघेवाण होणे, भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा. भाषा व्यवस्थित बोलली गेली पाहिजे, लिहिली गेली पाहिजे, त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवस्थित चालावा. यासाठी काही नियम ठरविण्यात आलेले आहेत. या नियमांनाच आपण या ठिकाणी व्याकरण असे म्हणतो. तुमच्या लक्षात आलेच असेल. भाषेच्या रचनेचे नियम आपल्या अगदी अंगवळणी पडलेले असतात. अंगवळणी म्हणजे नेहमी त्या गोष्टीची सवय असणे. किंवा बघा, आपण एक उदाहरण देते मी तुम्हाला अंगवळणी या शब्दासाठी. आपण रोज शाळेत जातो, येतो, ही क्रिया नेहमी बिनचूक घडत असते. बरोबर आहे की नाही? सकाळी उठतो, देवाला नमस्कार करतो, ब्रश, आंघोळ, स्वतःची स्वच्छता करतो, गणवेश घालतो, स्कूल बॅग, टिफिन, बॉटल सगळं आपण घेऊनच स्कूलमध्ये येत असतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला अंगवळणी पडलेल्या असतात. त्यामुळे आपण बिनचूक न चुकता ह्या गोष्टी रोजच्या सवयीप्रमाणे करत असतो. म्हणजेच काय, त्या गोष्टी आपल्याला अंगवळणी झालेल्या असतात. मग भाषेच्या जे रचनेचे जे नियम आहेत ते आपल्याला अंगवळणी पडलेले असतात. भाषा आपण लहानपणापासून बोलायला शिकत असतो. भाषेच्या रचनेचे नियम लक्षात ठेवून बोलायचे असते. हेही आपल्याला जाणवत नाही. जर कोणी बोलण्यात व्याकरणाच्या दृष्टीने चूक केली तर आपण दुरुस्त करतो. याचाच अर्थ आपल्याला नियम माहिती असतात. नियम हा शब्द माहिती नसेल तरी आपण अशी दुरुस्ती करतो. उदाहरणार्थ, ती म्हणाली मी जातो, तर आपण दुरुस्ती करून सांगू की
ती म्हणाली मी जाते. याप्रमाणे एक छोटंसं उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेतलं. तुमच्या अधिक लक्षात आलेच असेल. त्यानंतर भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था असणे त्यालाच भाषेचे व्याकरण असे म्हणतात. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. व्याख्या बघा व्याकरणाची. व्याकरण म्हणजे, पुन्हा एकदा रिपीट करत आहे, लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन करा. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक कृ कंसामध्ये बरोबर करण कंसपूर्ण यापासून बनला आहे. याचा शब्दशः अर्थ स्पष्टीकरण असा आहे. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, असे श्रीपाद भागवत यांनी म्हटले आहे. भाषेचे नियम अंगवळणी पडलेले असतात हे जितके खरे आहे तितकेच त्या नियमांची माहिती करून घेणे, त्या नियमांनुसार भाषेचा उपयोग करणे हेही आवश्यक आहे. आपल्याला जे विचार व्यक्त करावायचे आहे ते नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे. नियम, सामान्यपणे व्याख्या, उदाहरणे, स्पष्टीकरण इत्यादी भाग आपल्याला कंटाळवाणा वाटतो, नकोसा वाटतो, तरीही आपण व्याकरणाचा अभ्यास हा आपल्या दैनंदिन व्यवहारात असलेल्या भाषेचा अभ्यास करत असतो. मग काय विद्यार्थ्यांनो, दुसरी भाषा शिकायची असेल तर आपली भाषा म्हणजे मातृभाषा चांगली आपल्याला येणे आवश्यक असते. आपल्याला भाषेचे व्याकरण, आपली भाषा चांगली जर येत असेल तर दुसऱ्या भाषेचे व्याकरण आपण सहजगत्या शिकू शकतो, सहजरित्या समजू शकतो. आपल्या भाषेवर जसे आपले प्रेम असावे, आपल्या भाषेच्या व्याकरणावरही आपले प्रेम असायला हवे, तरच आपल्याला भाषा व व्याकरण सहज सोपे वाटत असते. बघा विद्यार्थ्यांना एक छोटंसं उदाहरण देते. या ठिकाणी एखादं गणित जर आपल्याला सोडवता येत नसेल तर त्या गणितावर त्याचा नकारात्मक विचार न करता त्याला सकारात्मक विचार करून पुन्हा पुन्हा सोडवण्याचा सराव केला, त्याच्यावर त्या गणितावर प्रेम केले, समजून घेतलं त्या गणिताला, तर ते गणित आपल्याला सोपे वाटत असते. गणित विषय देखील आपल्याला खूप सोपा वाटत असतो. बरोबर आहे की नाही? इंग्लिश विषयाचे देखील तसेच आहे. स्पेलिंग येत नसेल तर ती पुन्हा सराव करून त्या स्पेलिंगला समजून घेऊन प्रॅक्टिस करून आपण चांगल्या प्रकारे इंग्लिश लिहू बोलू शकतो. लेखी भाषेचा किंवा लेखन स्वरूपातील भाषेचा व त्या भाषेच्या नियमांचा अभ्यास नाही तर आपले बोलणे, आपले स्पष्टीकरण कौशल्य आपण जे बोलतो, स्पष्टीकरण कौशल्य वापरतो, यासाठीही भाषण कौशल्य वापरत असतो. आपल्याला या सर्व गोष्टी उपयुक्त ठरत असतात. जेव्हा आपण भाषा उच्चारत असतो तर ती भाषा बिनचूकपणे उच्चारली गेली पाहिजे. त्यामध्ये नेमकेपणा असला पाहिजे. वाक्यातील शब्दांचा बिनचूक क्रम हा व्याकरणाच्या अभ्यासामुळे आपल्याला येऊ लागतात. म्हणून व्याकरण हा विषय विद्यार्थी दशेतच नव्हे तर आजीवन आपल्याला अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय होणे आवश्यक आहे. बघा, हा व्याकरण असा विषय आहे की तो आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये तर शिकूनच घ्यायचा आहे, तसेच तो आपल्याला आजीवन उपयोगात हे देखील येणार आहे. म्हणून तो चांगल्या प्रकारे शिकून घेतला पाहिजे व त्याचं चिंतन देखील केले गेले पाहिजे. चिंतन करणे म्हणजे स्मरणात ठेवणे किंवा त्या गोष्टीचा सराव करणे, प्रॅक्टिस करून ठेवणे. मग आता पुढचा मुद्दा आहे भाषा व व्याकरण परस्पर संबंध काय आहे भाषेचा. तुम्ही म्हणाल भाषा व व्याकरण
यांचा परस्पर संबंध काय आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आपण थोडक्यात बघूया. भाषा ही प्रथम माणसांच्या बोलण्यातून, व्यवहारातून विकसित झाली. बघा, जेव्हा माणूस बोलू लागला, त्यांचे व्यवहार घडू लागले. व्यवहार घडणे म्हणजे देवाणघेवाण होणे. वस्तूंचे असेल तर ते देण्याघेण्यासाठी बोलण्यात आलेली एक सांकेतिक चिन्ह किंवा भाषा, त्याचा उपयोग केला जातो. मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचा प्रवास सुरू झाला असेल, शब्दसंपत्तीमध्ये भर पडली असेल, नंतर वाक्य तयार करण्यात आले असतील आणि छान प्रकारे व्याकरण हे भाषेच्या विकासानंतर साकार होत गेले होते. म्हणूनच व्याकरणकारांनी शब्दांची रूपे पाहिली, त्या शब्दांची वाक्यातील बदलती रूपे पाहिली, शब्दांचे वर्गीकरण केले. अनेक वाक्यांच्या निरीक्षणातून काही महत्त्वपूर्ण नियम निर्माण केले. व्याकरणकारांनी नियमांनी युक्त अशा व्यवस्थेचे स्वरूप भाषेला प्राप्त करून दिले. त्या नियमांची शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित मांडणी केली गेली. म्हणून भाषा विकसित होत असताना व्याकरण विकसित झाले. हे लक्षात घेऊनच नियमांची रचना करण्यात आलेली आहे. शब्दानुशासन असे नाव दिलेले आहे. महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिलेले आहे. बघा, व्याकरणाला दिले गेलेले नाव असा प्रश्न परीक्षेसाठी विचारला जर गेला तर तो लक्षात ठेवायचा आहे. काय आहे? महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिलेले आहे. अनुशासन म्हणजे काय? नियमन, शिस्त, आपल्या भाषेतील शब्दातील वर्ण, त्यांचे उच्चार, शब्दसिद्धी, वाक्यरचना, वाक्यातील पदांत भाषा आधी असते, नंतर व्याकरण नंतर असा याचा अर्थ नाही. कारण भाषा ही तिच्या नियमांसह निर्माण होते, विकसित होत असते. त्या नियमांना व्यवस्थेचे स्वरूप व्याकरणाने प्राप्त होते. भाषा आणि व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येतच नाही, कारण भाषेलाच व्याकरणाचे परस्पर संबंध असतात. परस्परांवर अवलंबून परस्परांमध्ये असणारे व्याकरण व भाषा हे एक रूप आहेत. जर समजा एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, भाषा ही जी आहे ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. ती अखंड चालूच राहणार. अनेक वळणांनी ती वाहत नेणार, पुढेच जाणार. प्रवाहातही अशीच वळण येणार. भाषेमध्ये बदल होत जातात. भाषा स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेची जिवंतपणाचे लक्षण असते. भाषा ही स्थलकालानुरूप बदलत जाते. त्यातून भाषेच्या विकासाचे टप्पे, प्रदेशानुसार बोलींचे स्वरूप प्रकट होत जाते. त्यानुसार व्याकरणशास्त्र भाषा स्वरूपांचा अभ्यास करते. भाषेच्या या विविध बदलांपुढे व्याकरणाला शरणागती पत्करावी लागते, नियमांना मुरड घालावी लागते. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक व बिनचूक असायला हवे. त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे. मग आता पुढचा मुद्दा आहे व्याकरणाचा अभ्यासविषय. भाषेची घडण समजून घेताना प्रथम लक्षात येते की भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. स्वाभाविकपणे व्याकरणाच्या अभ्यासाचे वर्णविचार, शब्दविचार, वाक्यविचार असे घटक आहेत. व्याकरण अभ्यासाचे घटक कोणते? तर ते आहेत 3. पहिलं घटक वर्णविचार, दुसरा आहे शब्दविचार, तिसरा आहे वाक्यविचार. गद्याप्रमाणे पद्य हेही भाषेचे महत्त्वपूर्ण अंग आहे. पद्यांच्या संदर्भात वृत्त, अलंकार, शब्दशक्ती, कवितेचे रसग्रहण हे घटक महत्त्वपूर्ण ठरत असतात. विद्यार्थ्यांनो, वाक्यप्रचार, वाक्यमणी, वैशिष्ट्यपूर्ण अलंकार भाषेला प्राप्त करून देत असतात. म्हणूनच व्याकरणाचा अभ्यास जर आपण करत असू तर त्या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे लेखन विभागामध्ये बघा, व्याकरणिक दृष्ट्या निबंधलेखन, पत्रलेखन, भाषांतर, सारांश लेखन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या संवाद लेखनामध्ये असतात.
या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बघा, तुम्हाला स्वयंअध्ययन दिलेलं आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचा आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा लिहून काढायचा. महत्त्वाचे जे शब्द आहेत किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही, कोणती वाक्य ओळ समजली नाही, ते लिहून ठेवा वहीमध्ये. व्याकरणाची वही सर्वांनी केलेलीच आहे. तर तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर फोन करून तुमच्या समस्या विचारून घ्यायच्या आहेत. स्वयंअध्ययनमध्ये 7 प्रश्न दिलेले आहेत. 7 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रकरण वर्णविचार अभ्यासणार आहोत. हा व्याकरणाचा भाग आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.